आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार, त्यामुळे सकाळी उठून सगळी घरातली कामे लवकरात लवकर आवरून घेतली. मग ताटामध्ये बेलपत्री, फूल आणि पंचामृत सगळं काढून ठेवलं आणि मग मनात भक्तिभाव ठेवून महादेवाची पूजा करायला सुरुवात केली. श्रावण सोमवारचा उपवास हा दुपारी जेवण करूनच सोडायचा असतो, त्यामुळे छान असं जेवण वगैरे करून घेतलं मी. तेवढ्यात किट्टूसुद्धा शाळेतून घरी आला आणि मग त्याची नेहमीसारखी मस्ती सुरू झाली. मग मी मुलांना झोपून दिलं, कारण सकाळीच त्यांना शाळेत जायचं असतं, म्हणून त्यांना अगोदर झोपून दिलं मी. आणि अचानकच पाऊस सुरू झाला आणि खरं सांगू ना, खूप छान वाटलं. जवळपास 1 महिना झाला होता पाऊसच आला नव्हता. शहरात आपल्याला पाण्याची गरज रोजच्या रोज जाणवत नाही, पण शेतकऱ्यांसाठी पाऊस हा किती महत्त्वाचा असतो ते फक्त त्या शेतकऱ्यालाच माहिती असतं. म्हणून पाऊस आला ना, तर मनापासून वाटलं की चला उशिरा का होईना पण पाऊस आला. पाऊस सुरू झाल्यावर घरात इतका अंधार पडला होता, तुम्ही बघूच शकता. मग अशा मस्त वातावरणात गरमागरम चहा गेला. संध्याकाळी आम्ही मंदिरात जायला निघालो, पण बाहेर पडल्यावर ट्रॅफिक लागणार नाही असं तर कधी होणारच नाही ना. मग थोडं ट्रॅफिक पार करत शेवटी आम्ही मंदिरात पोहोचलो. तर तुम्ही पण या मंदिरात कधी गेले आहात का? प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असा होता माझा आजचा श्रावण सोमवार. महादेवाच्या दर्शनाने तर अगदी सुंदर झाला. तुमचा श्रावण सोमवार हा कसा गेला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच माझे मिनी ब्लॉग पाहण्यासाठी मला आत्ताच फॉलो करा. ओके, बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.